नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत सिप्लॉक्स ड्रॉप बद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। चला तर व्हिडिओला सुरू करूया। तर सिप्लॉक्स ड्रॉप याचे मॅन्युफॅक्चरिंग हे सिप्ला कंपनीने केले आहे। तर सिप्लॉक्स ड्रॉप मध्ये सिप्रोफ्लॉक्सासिन नावाचा ड्रग आहे जो की एक बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी वापरला जातो। तर या ड्रॉपला अँटीबायोटिक म्हणून देखील ओळखले जातं। तर ह्या ड्रॉपचा वापर नेमका कशासाठी केला जातो? तर ह्या ड्रॉपचा वापर हा कान आणि डोळे ह्या दोन्हीसाठी या ड्रॉपचा वापर केला जातो। तर डोळे लाल होणे, डोळे खाजवणे, डोळ्यामध्ये वारंवार पाणी येणे, तर याच्यासाठी या ड्रॉपचा वापर केला जातो। तसेच कानातून सतत घाण येणे, तसेच कानातून पाणी येणे, कान खाजवणे, तर याच्यासाठी देखील या ड्रॉपचा वापर केला जातो। तर हे इन्फेक्शन कशामुळे उद्भवू शकते? तर डोळ्यामध्ये जर तुम्ही एकमेकांचे डोळ्याचे मेकअप प्रोडक्ट वापरत असाल किंवा डोळे वारंवार खाजवत असाल, तर याच्यामुळे तुम्हाला डोळ्याला इन्फेक्शन होऊ शकते। तर कानामध्ये वारंवार तेल घालणे, कानामध्ये काडी घालणे, बोट घालणे, तर अशामुळे तुम्हाला कानाचे इन्फेक्शन होऊ शकतं। तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तुम्हाला डोळ्याचे आणि कानाचे इन्फेक्शन होऊ शकतं आणि यासाठी या ड्रॉपचा वापर केला जातो। तर कानाला आणि डोळ्याला असे बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्हाला या गोष्टी टाळायच्या आहेत। चला तर पाहूया ह्या ड्रॉपचा वापर नेमका कसा केला जातो। तर या ड्रॉपचा वापर हा तुम्हाला नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायचा आहे। जनरली डॉक्टर तुम्हाला हा ड्रॉप देत असताना दिवसातून 2 वेळा वापरण्यास सांगतात, सकाळी आणि संध्याकाळी। तेही 2 ते 3 थेंब तुम्हाला कानात किंवा डोळ्यात हा ड्रॉप घालण्यास सांगतात। तर अशा पद्धतीने ह्या ड्रॉपचा डोस हा घेतला जातो। तर तुम्हाला या ड्रॉपबद्दल काही सेफ्टी इन्फॉर्मेशन म्हणजेच काही काळजी घ्यायची आहे। ती म्हणजे सगळ्यात आधी हा ड्रॉप तुम्ही वापरत असताना एकदा ड्रॉप फोडलेला जो ड्रॉप आहे तर तो तुम्हाला महिन्याभराच्या आतच वापरायचा आहे। महिना संपताच तुम्हाला हा ड्रॉपचा वापर करणे टाळायचे आहे। कारण असे केल्यास तुम्हाला म्हणजेच हा ड्रॉप एकदा ओपन केला की महिन्याभरानंतर वापरायचा नाही, म्हणजे तुम्हाला पुन्हा ह्याचे इन्फेक्शन उद्भवणार नाही। तर दुसरं म्हणजे हा ड्रॉपचा वापर करत असताना तुम्हाला ड्रॉपच्या समोरच्या बाजूला अजिबात पकडायचं नाही। ड्रॉपच्या पाठीमागच्या बाजूला पकडूनच तुम्हाला या ड्रॉपचा वापर करायचा आहे। ड्रॉपचा वापर करत असताना एकदम लांबून तुम्हाला ड्रॉपचे थेंब तुमच्या कानामध्ये किंवा डोळ्यामध्ये सोडायचे आहे। ड्रॉपचा स्पर्श तुमच्या कानाला किंवा डोळ्याला करायचा नाही, कारण याच्याने आणखी तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं। त्यामुळे ड्रॉपचा वापर करताना हा लांबूनच तुम्हाला करायचा आहे। तुम्ही जर गरोदर स्त्रिया किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रिया असाल तर या ड्रॉपचा वापर करताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। हा ड्रॉप तुम्ही लहान मुलांपासून लांब ठेवला पाहिजे। तर ह्या काही तुम्हाला गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। तर हीच होती आजची सिप्लॉक्स ड्रॉप बद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पुढच्या अशाच काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।